बारामतीमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। नीरा डावा कालवा पावसामुळे फुटलाय, त्यामुळे अजूनही पाणी वाहून जातंय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, प्रचंड हाल होत आहेत। काटेवाडी भवानीनगर हा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे, तर महामार्गावरही पाणी साचले, त्यामुळे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कालची आणि आजची ही दृश्य स्क्रीनवर, काल अक्षरशः पाण्याचा जोरदार प्रवाह नीरा डावा कालवा फुटल्यानंतर सुरू झाला आणि मार्ग मिळेल त्या दिशेने पाणी वाहू लागलं आणि अनेकांच्या घरांमध्ये शेतांमध्ये पाणी गेलं। आत्ताची परिस्थिती काय आहे बारामतीतली, सांगतात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। बारामती परिसरामध्ये असणारा नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे आणि याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करताना पाहायला मिळतात। मोठं नुकसान जे आहे ते बारामती परिसरातील नागरिकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर काही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी फसलेल्या होत्या आणि हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केलेला आहे। काल 4:30च्या सुमारास हा कालवा फुटलेला आपण पाहिलेला आहे आणि याच मुळे अनेक शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी अजित पवार करताना पाहायला मिळतात। काही सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि याच कालव्यातून मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे आता नुकसान भरपाई असेल किंवा या सर्व गोष्टीच्या पंचनाम्याचे आदेश अजित पवारांकडून सध्या दिले जात आहेत। याची पाहणी जी आहे ती सध्या केली जाते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही बारामती।